संघटन या युनिटला आपण सुरुवात केली होती. यापूर्वी आपण संघटन म्हणजे काय, संघटनेच्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या, त्यानंतर संघटनेची कुठली वैशिष्ट्ये असतात याबद्दल आपण चर्चा केली. यासोबतच आपण संघटनेचं महत्त्व विविध मुद्द्याच्या माध्यमातून आपण समजावून घेतलेलं आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संघटनेचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत. अशा पद्धतीचे 12 सिद्धांत आपण याआधी समजावून घेतले, ज्यामध्ये उद्देशाचा सिद्धांत होता, वैशिष्ट्यीकरणाचा सिद्धांत होता, अधिकाराचा सिद्धांत होता, जबाबदारीचा सिद्धांत होता, समन्वयाचा सिद्धांत होता, परिभाषेचा सिद्धांत, अनुरूपतेचा सिद्धांत, लवचिकतेचा सिद्धांत, परस्पर संबंधाचा सिद्धांत, आदेशाच्या एकवाक्यतेचा सिद्धांत, नियंत्रण क्षमतेचा सिद्धांत आणि अपवादाचा सिद्धांत. या सिद्धांतांबद्दल विस्तृत अशी माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली होती. आज आपल्याला या संघटनेमधलाच पुढचा एक भाग, संघटनेचे जे विविध प्रकार आहेत, या प्रकारामधला अत्यंत महत्त्वाचा आणि जवळपास सगळ्याच संघटनांमध्ये ज्याचा उपयोग केला जातो, अशा रेखा संघटन, लाईन ऑर्गनायझेशन याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापनामध्ये संघटनेला किती महत्त्व आहे. म्हणजे यशस्वी व्यवस्थापन जर आपल्याला पाहायचं असेल तर ती संघटनासुद्धा तेवढ्या ताकदीची आणि कार्यक्षमतेची पाहिजे. संघटन जेवढं कार्यक्षम असेल तेवढी ती व्यवस्थापनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल आणि तो व्यवसाय यशस्वी होईल असं म्हटलं जातं. आता रेखा संघटन किंवा लाईन ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, तर रेखा संघटन हा संघटन रचनेचा सर्वात सोपा आणि सर्वात जुना असा प्रकार आहे. या प्रकाराला सैनिक संघटन किंवा उदग्र संघटन असं सुद्धा म्हटलं जातं. मॅकलँड या तज्ज्ञानं अशी व्याख्या केलेली आहे रेखा संघटनेची, की रेखा संघटनेत प्रत्यक्ष सरळ रेषेतील संबंध असतो. तो प्रत्येक स्तरावरील स्थिती आणि कार्यात वरून खालच्या स्तराशी संबंध प्रस्थापित करत असतो. म्हणजे हे संघटनेचा हा जो प्रकार आहे रेखा संघटन, यामध्ये संघटनेच्या कार्याची जी दिशा असते ती वरून खालच्या लेवलवर, म्हणजे वरच्या स्तरावरून खालच्या स्तरापर्यंत, जसं आपण व्यवस्थापनाचे स्तर याच्या आधी अभ्यासले. वरच्या लेवलला जो स्तर असतो त्याला उच्चस्तरीय व्यवस्थापन आपण म्हणतो, मध्यस्तरीय व्यवस्थापन हे मध्ये असतं आणि सगळ्यात खाली जे असतं त्याला आपण निम्नस्तरीय व्यवस्थापन असं म्हणतो. आणि जेव्हा व्यवस्थापनाची प्रक्रिया ही वरून खालच्या लेवलनं एका सरळ रेषेत चालू असते तेव्हा त्याला रेखा संघटन असं म्हटलं जातं. आता या रेखा संघटनेच्या बद्दल प्रोफेसर ॲलन यांनी सुद्धा एक व्याख्या मांडलेली आहे, ती सुद्धा आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. रेखा आदेश ती एक शृंखला आहे जी संचालक मंडळापासून विभिन्न प्रतिनिधी तसेच पुनर्प्रतिनिधीद्वारा अधिकार आणि दायित्वांना त्या बिंदूपर्यंत पोहोचविते जिथे कंपनीच्या मुख्य क्रिया पूर्ण केल्या जातात. म्हणजे या व्याख्येचा साधा आणि सरळ सोपा अर्थ असा आहे की वरच्या लेबलवरून, उच्च स्तरापासून तर खाली प्रत्यक्ष काम करणाऱ्या निम्न स्तरातील कामगारांपर्यंत जो काही आदेश असेल, जो काही संदेश असेल, तो जसाच्या तसा पोहोचून त्याच्यावर त्याची अंमलबजावणी जर होत असेल तर या प्रकारचं संघटन जेव्हा संघटनेमध्ये अस्तित्वात असते तेव्हा त्याला रेखा संघटन असं म्हटलं आहे. रेखा संघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या संघटन प्रकारातील उच्च अधिकारी आणि त्याच्या सहाय्यक यांच्यातील संबंध हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला भाग आहे. आणि उच्च अधिकारी जे असतात ते आपल्या सहाय्यकाला आदेश देतात आणि हा सहाय्यक तोच आदेश आपल्या सहाय्यकाला देत असतो. अशा प्रकारे अंतिम आदेश हा कर्मचाऱ्याला त्याच्या वरिष्ठाकडून दिला जातो. अशा प्रकारे उच्च अधिकाऱ्यापासून तर सर्वात निम्न अधिकाऱ्यापर्यंत अधिकाराचे अंतरण, ज्याला आपण डेलिगेशन ऑफ अथॉरिटी असं म्हणतो, ते केल्या जाते. आणि त्यामुळे अधिकाराची एक शृंखला ही उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून निम्नस्तरीय अधिकाऱ्याकडे एका सरळ रेषेत निर्माण होते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या अधिकाराच्या शृंखलेला अधिकार शृंखला किंवा लाईन अथॉरिटी असे म्हणतात. या संघटन पद्धतीत अधिकार वरून खाली सरळ रेषेत येत असतात, तर जबाबदारी ही खालून वर जात असते. रेखा संघटन प्रकारात उद्देशाचे तत्व आणि आदेशातील एकवाक्यतेचे तत्व हे दोन्ही तत्व तंतोतंत पाळली जातात. रेखा संघटन हा संघटन प्रकारातील एक महत्त्वाची बाब म्हणजे रेखा संघटनेत एका स्तरावरील व्यक्ती
आपल्याच स्तरावरील दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे अवलंबून नसतो. तो आपल्या स्तरावरील दुसऱ्या व्यक्तीला आदेश देऊ शकत नाही किंवा त्याचेकडून आदेश प्राप्तही करू शकत नाही. थोडक्यात काय तर रेखा संघटनेत अधिकारी आपल्या खालच्या स्तरावरील अधिकाऱ्याला आदेश देतात, त्यांना कोणता आदेश द्यावयाचे आहेत आणि प्रत्येक सहाय्यकाला कोणाचे आदेश पाळायचे आहेत हे संघटनेमध्ये आधीच निश्चित झालेलं असते. अशा पद्धतीनं आपल्याला या रेखा संघटनाचा अर्थ या ठिकाणी समजावून घेता येईल. आता हे जे रेखा संघटना आहे याचे काही उपप्रकार सुद्धा आहेत. दोन उपप्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. एक साधं किंवा शुद्ध रेखा संघटन ज्याला आपण म्हणतो, सिंपल और प्युअर लाईन ऑर्गनायझेशन, आणि दुसरं जे आहे ते विभागीय रेखा संघटन. आता साधं किंवा शुद्ध रेखा संघटन म्हणजे काय की या संघटन प्रकारात प्रत्येक व्यवस्थापकाची कार्य ही समान कामासाठी एक समान अशीच असतात आणि विभाग हे प्रामुख्याने नियंत्रक आणि निर्देशनाच्यासाठी निर्माण केलेले असतात. त्यामुळे या संघटन प्रकारात एका स्तरावरील सर्व व्यक्तीची कामं ही सारखी असतात. त्यांच्या कार्यांना नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण केले जाते. शुद्ध रेखा संघटन ही संघटनेची रचना आज फार कमी प्रमाणात उपयोगात आणल्या जाते. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा उपयोग होताना आपल्याला दिसून येत नाही. रेखा संघटनाचा जो दुसरा प्रकार आहे तो विभागीय रेखा संघटन. आता हा विभागीय रेखा संघटन व्यवसायाच्या संघटनेचा हा सर्वात जुना प्रकार आहे. या प्रकारामध्ये व्यवसायाच्या कार्याची विभागणी विविध विभागामध्ये केली जाते. प्रत्येक विभागाच्या कार्याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या प्रमुखावर सोपवण्यात येते. प्रत्येक विभाग प्रमुख मग आपल्या उच्च अधिकाऱ्याला जबाबदार असतो. या संघटन प्रकारामध्ये अधिकाराचे उच्च व कनिष्ठ असे सरळ सरळ दोन प्रकार पडतात. कनिष्ठ अधिकारी आपल्या उच्च अधिकाऱ्याला जबाबदार असतो. आदेशाचा जो स्रोत असतो तो सरळ वरून खाली वाहत असतो आणि प्रत्येक विभाग प्रमुख मुख्य व्यवस्थापकाकडून आदेश प्राप्त करतो व तो कार्यान्वित करण्यासाठी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना आदेश देतो. या प्रकारात अधिकाराचा प्रवाह वरून खाली सरळ रेषेत वाहत असल्यामुळे या संघटन प्रकाराला उदग्र संघटन म्हणजेच व्हर्टिकल ऑर्गनायझेशन किंवा रेखा संघटन लाईन ऑर्गनायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. लष्करातील सैनिकांचे संघटन याच प्रकारे केल्या जात असल्यामुळे या प्रकाराला लष्करी संघटन असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं रेखा संघटनेचे हे दोन उपप्रकार या ठिकाणी आपण पाहिले. एक साधे किंवा शुद्ध रेखा संघटन आणि दुसरं विभागीय रेखा संघटन. तर यातला पहिला जो प्रकार आहे शुद्ध किंवा साधं रेखा संघटन, याचा फारसा संघटनेमध्ये वापर होताना दिसून येत नाही. पण विभागीय रेखा संघटन ज्याला उदग्र संघटन किंवा लष्करी संघटन असं म्हटलं जाते, हा प्रकार सामान्यतः सर्व संघटनांमध्ये वापर असलेला आपल्याला दिसून येतो. अशा या रेखा संघटनेची काही वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला पाहता येतील. कुठली वैशिष्ट्ये असू शकतात रेखा संघटनेची? तर रेखा संघटन हा प्रकार जो आहे, या संघटन प्रकारामध्ये जो आदेश असतो हा रेखाबद्ध पद्धतीने वरून खाली येत असतो. म्हणजे एका रेषेसारखा वरून खाली येत असल्यामुळे याला रेखा संघटन असं म्हटलेलं आहे. या प्रकारामध्ये अधिकारी आणि संबंधित व्यक्ती यांच्यामधील संबंध हे लांबलचक असतात. सर्व आदेश एकाच व्यक्तीद्वारे दिले जातात. प्रत्येक कर्मचारी आपल्या निकटवर्ती अधिकाऱ्याकडून आदेश प्राप्त करतो. सर्व कार्याचे अंतिम दायित्व हे सर्वोच्च अधिकाऱ्याचे असते. संघटनेच्या या प्रकारात वैशिष्ट्यीकरणाला फारसा वाव नाही. अधिकारी आणि सत्ता एका सरळ रेषेत प्रवाहित होतात. संघटनेचा हा प्रकार साखळीच्या स्वरूपाचा आहे. तर ही त्याची काही वैशिष्ट्ये झालेली आहे. आता आपल्याला या रेखा संघटनेचे काही फायदे सुद्धा या ठिकाणी समजावून घेता येतील आणि या पद्धतीमध्ये काही दोष सुद्धा आपल्याला आहेत. तर फायदे आपल्याला थोडक्यात समजावून घेत असताना ही पद्धती अत्यंत सुलभ आहे, समजण्याला सोपी आहे आणि याचा उपयोग करताना सुद्धा खूप एकाच सरळ रेषेचा आदेश वरून खाली येत असल्यामुळं सुलभता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अधिकार व जबाबदारीचे निश्चित स्वरूप आहे. आदेश कोणी द्यावा, आदेश कोणी स्वीकारावा आणि त्या आदेशावर अंमलबजावणी कोणी करावी या संबंधीचे सगळे अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या सुनिश्चित आहे आणि आधीच ठरवलेल्या आहे. त्यामुळे कुठलाही गोंधळ या प्रकारामध्ये होऊ शकत नाही. शिस्त आणि नियंत्रण, शिस्त आणि नियंत्रण हे खास वैशिष्ट्य आपल्याला या प्रकाराचं सांगता येईल. तसंच आता आपण पाहिलं की सैन्यामध्ये सुद्धा या प्रकारच्या संघटनाचा वापर केला जातो. त्यामुळे शिस्त आणि नियंत्रण ठेवण्यासाठी
हा प्रकार अत्यंत सोपा जातो. शीघ्र निर्णय, सगळे निर्णय हे वरच्या स्तरावर घेतल्या जातात आणि मग खाली अंमलबजावणीसाठी त्याचा संदेश पाठवला जातो. त्यामुळं निर्णय घेण्याची प्रक्रिया ही फारशी लांबत नाही, तर लवकर निर्णय घेतले जातात जे व्यवसायासाठी नेहमी हिताचे असतात. नंतर या प्रकाराचं आणखी एक महत्त्व असं आहे की त्यामध्ये प्रकारामध्ये लवचिकता आहे. आपल्याला गरजेनुसार या प्रकारामध्ये बदल करता येऊ शकतात. म्हणून लवचिकता हा एक महत्त्वाचा गुण या प्रकाराचा आपल्याला सांगता येईल. नंतर समन्वय व सुसूत्रता, वरून खालच्या लेवलवर आदेश येत असल्यामुळं त्यामध्ये एक समन्वय आहे आणि एक सुसूत्रता आहे. त्यामुळं आदेशाची एक वाक्यता, हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांताचं या ठिकाणी तंतोतंत पालन केलं जातं. परिणामकारक नियंत्रण व्यवस्था हा सुद्धा फायदा किंवा गुण आपल्याला या रेखा संघटन पद्धतीचं सांगता येईल. कारण की नियंत्रण करत असताना अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं वरून खालच्या लेवलपर्यंत होत असल्यामुळं एक सोपं नियंत्रण पद्धती या ठिकाणी आपल्याला वापरता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा किंवा गुण जर या पद्धतीचा सांगायचा झाला तर या पद्धतीसाठी येणारा जो खर्च आहे, तुलनात्मक दृष्ट्या येणारा जो खर्च आहे, हा खर्च अत्यंत कमी आहे. म्हणून ही कमी खर्चिक असलेली पद्धती आहे असं म्हटलं जातं. हे काही रेखा पद्धतीचे गुण किंवा फायदे आपण पाहिलेले आहेत. तर कुठलेही गुण किंवा फायदे पाहत असताना या प्रकारामध्ये काही दोष सुद्धा आढळून येतात. त्या दोषाची चर्चा करणं सुद्धा आपल्याला अत्यंत आवश्यक ठरते. तर असे हे दोष कोणते कोणते आहेत? 5-6 दोष आहेत. त्यातला पहिला दोष आहे की अधिकाराचं केंद्रीकरण. या प्रकारामध्ये सर्वच्या सर्व अधिकार हे व्यवस्थापनाच्या वरच्या स्तरावर, म्हणजे ज्या ठिकाणाहून हे आदेश दिले जातात त्याच ठिकाणी केंद्रीकृत झालेले असतात. कुठलाही निर्णय, कुठलाही आदेश हा एकाच ठिकाणाहून दिला जात असल्यामुळे कदाचित तो चुकीचा असू शकतो. निर्णय घेताना त्याला विलंब होऊ शकतो, निर्णय चुकीचे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाराच्या केंद्रीकरणाचे दुष्परिणाम जे असतात ते दुष्परिणाम संघटनेला भोगावे लागू शकतात. दुसरा दोष याच्यामध्ये दाखवला जातो तो आहे विशेषीकरणाचा अभाव. या ठिकाणी एका सरळ रेषेत संदेशाचं वाहन होत असल्यामुळं किंवा संघटना काम करत असल्यामुळं विशेषीकरणाला फारसा वाव नाही आहे. स्पेशलायझेशनला कुठेही या ठिकाणी जागा नाही आहे. त्यामुळं जे काम सोपून दिलेलं आहे, जेवढं काम आहे तेवढंच काम करणे, म्हणजे मध्यस्तरावरची जी भूमिका आहे ते वरून आलेले आदेश जसेच्या तसे खाली पाठवणे, एवढ्याच पुरतं या स्तरावरचं काम असतं आणि त्यामुळे त्याला विशेषीकरणाला फारसा वाव असल्याचं दिसून येत नाही. त्यानंतर तिसरा दोष या पद्धतीमध्ये सांगितला जातो तो म्हणजे अधिकारांचा दुरुपयोग. या ठिकाणी आताच आपण पाहिलं की अधिकारांचं केंद्रीकरण एका ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं अधिकाराचं केंद्रीकरण झाल्यामुळं त्या अधिकाराचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याचकडे सगळे अधिकार केंद्रित असल्यामुळं आपण म्हणू तसंच झालं पाहिजे किंवा मी सांगेल तेच होईल, या अहंकाराच्या भावनेतून अनेकदा कामं होताना आपल्याला दिसून येतात आणि त्याचा मोठा दुष्परिणाम संघटनेच्या कार्यक्षमतेवर होतो. हा सुद्धा दोष या पद्धतीचा आपल्याला आहे. नंतर तज्ज्ञांच्या सेवेचा अभाव हा दोष सुद्धा या प्रकारामध्ये सांगितला जातो, की तज्ज्ञ व्यक्तीच्या सेवा ज्या आहेत त्या याच्यामध्ये घेता येत नाही. कारण की सर्व आदेश, निर्णय घेण्याची क्षमता हे एकाच ठिकाणी केंद्रीकृत असल्यामुळं तिथे काही फारसा तज्ज्ञाची सेवा घेण्याचा कुठेही संधी उपलब्ध होत नाही किंवा फारसा वाव त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. पुढचा एक दोष असा याबद्दल सांगितला जातो की पुढाकार घेण्याच्या भावनेचा अभाव. म्हणजे एखादी कल्पना संघटनेतील एखाद्या माणसाला चांगली कल्पना सुचली असेल, एखाद्या घटकाला त्या डोक्यात चांगली आयडिया आली असेल, तर ती पूर्ण करण्यासाठी तो पुढाकार घेण्यासाठी कुठलीही संधी नाही, कुठलाही वाव त्याला नाही. त्यामुळं नवीन नवीन कल्पना समोर येत नाही किंवा आल्या तरी त्या प्रभावीपणे राबवल्या जात नाही, ऐकून घेतल्या जात नाही. हा दोष सुद्धा याच्यामध्ये आहे. त्यानंतर कामाचे वाढते प्रमाण, कामाचं स्वरूप सुद्धा या प्रकारामुळे वाढते, असं दोष एक मांडला जातो. आणि शेवटचा दोष म्हणजे मोठ्या संघटनेसाठी अनुपयुक्त. अशा प्रकारचं संघटन हे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं कामगार काम करतात, अशा जास्त संख्या असलेल्या संघटनेसाठी अनुपयुक्त आहे. कारण की एवढ्या मोठ्या संघटनेत जर सगळ्या अधिकाराचं केंद्रीकरण एका ठिकाणीच जर झालं, सगळे आदेश जर एका ठिकाणाहून आले, सगळे निर्णय जर एकाच ठिकाणी घेतले गेले, तर त्या निर्णयाला खालच्या स्तरावर येईपर्यंत वेळ लागू शकतो आणि त्यामुळं उद्योगाचं, व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. म्हणून मोठ्या संघटनेत अशा प्रकारचा रेखा संघटन प्रकाराचा फारसा उपयोग होत नाही. अशा प्रकारचा दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो. मित्रांनो, आपण आजच्या या भागात
रेखा संघटन, लाईन ऑर्गनायझेशन याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. आपण पाहिलं रेखा संघटन म्हणजे काय, रेखा संघटनेच्या व्याख्या, त्याचा विचार आपण केला. रेखा संघटन ही संकल्पना आपण समजून घेतली. रेखा संघटनेचे जे दोन उपप्रकार आहेत, साधे आणि शुद्ध रेखा संघटन आणि विभागीय रेखा संघटन म्हणजे काय, त्याचा सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार केला. रेखा संघटनेची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. एवढंच नाही तर रेखा संघटनेचे काही फायदे आणि गुण याची सुद्धा चर्चा केली. आणि एवढंच नाही तर रेखा संघटनेमध्ये असणारे जे दोष आहेत त्या दोषाचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. तूर्त एवढंच, बाकी नंतरच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.